नमस्कार मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण दोन संघांबद्दल जाणून घेतलं होतं आणि याही एपिसोडमध्ये आपण MPLच्या उर्वरित दोन संघ पुणेरी बाप्पा आणि नौखा संघ सातारा रॉयल्स याच्याबद्दल बोलणार आहोत. सर, पुणेरी बाप्पा. यस, पुणेरी बाप्पा फ्रँचायझी खूप मोठी आहे. 4S पुणेरी बाप्पा असं खरं नाव आहे. ते 4S म्हणजे काय, तरी चार मित्र होते ज्यांची सगळ्यांची नावं S पासून सुरू होतात आणि ह्या चार लोकांनी एकत्र येऊन ही टीम घेतली, त्यामुळे 4S पुणेरी बाप्पा असं त्या टीमचं नाव झालेलं आहे. तर फ्रँचायझीमधले दोघं तिघं जण स्वतः क्रिकेट खेळत होते, तसंच त्यांची आवड निर्माण झाली आणि त्यातले ज्यांच्याकडे जबाबदारी आहे तर स्वतः नॉक 99 म्हणून त्यांची कंपनी जी आहे त्याच्याकडनं ते स्वतः क्रिकेट देखील तेवढं अजून देखील खेळतायत आणि स्वतः खेळत असल्यामुळे तो फरक पडतो ना. त्यामुळे तुमची इनिशिएटिव्ह, तुम्ही तेवढी इन्व्हॉल्वमेंट जास्त तुमची असते. हेड कोच म्हटलं तर संदीप चव्हाणकडे यावर्षी जबाबदारी गेलेली आहे. पहिलंच वर्ष आहे सँडीचं. सँडीच्याबद्दल थोडं सांगायचं म्हटल्यानंतर ऋतूचा सर्वात पहिला कोच हा संदीप चव्हाण होता. सँडीने मी एकाच कॉलेजमध्ये, आम्ही कॉलेजमध्ये क्रिकेट खूप खेळलो. चांगली बॉलिंग करायचा सँडी, तर त्याच्याकडे जबाबदारी यंदाच्या वर्षी गेलेली आहे. अवधूत दांडेकरकडे बॅटिंगची जबाबदारी गेली आहे. अवधूतची स्वतःची अकॅडमी आहे, बॅटिंगची जबाबदारी तो चांगल्या प्रकारे निभावतोय, त्याबद्दल वादच नाही. पण सर्वात महत्त्वाचं, मगाशी जे मी म्हटलं नॉक 99 आशिष देसाईविषयी मी बोलत होतो, तर आशिष स्वतः खूप क्रिकेट खेळला आहे आणि त्यांचं स्वतःचं जे इनपुट ह्या टीमला येतं ते खूप महत्त्वाचं आहे. जसं मग अशी पराग बोरेचा आपण उल्लेख केला, तसं आशिष देसाईंचा उल्लेख करावाच लागेल की प्रत्येक टीममधला प्लेअर जाऊन आशिष देसाईंबरोबर बोलू शकतो, त्यांना प्रॉब्लेम सांगू शकतो. प्रॉब्लेम सांगणं हा एवढ्यासाठीच ओनर नसतो, काही चांगल्या गोष्टी असतात, पण ज्यावेळेस तुम्ही एवढं मोकळेपणाने बोलू शकता ना, त्याचा फायदा प्लेअरवरती नक्कीच येतो. नक्कीच नक्कीच. सर, आता तुम्ही बोलताना बोललात ऋतुराज गायकवाडचे कोच होते, जे नाव महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आयकॉन ऋतुराज गायकवाड. महाराष्ट्राची शान, CSK सारखा फ्रँचायझी तो लीड करत आहे. त्याचा परफॉर्मन्स आता अर्थात इंग्लंड सिरीज समोर आहे, तर ऋतुराज असेल का किंवा काय होईल त्याच्याबद्दल काय? ऋतुराजचं थोडंसं यंदाचं वर्ष खराब गेलंय, त्याच्याकरता म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमध्ये नाही म्हणत मी, इंजुरीच्या हिशोबाने. IPL खेळत असताना इथे बॉल लागला होता पुल करताना, तर त्यावेळेस त्याला त्रास झाला, थोडं फ्रॅक्चर पण होतं, त्यामुळे त्याला IPL मधनंच सोडावी लागली होती. त्यानंतर त्याचं नशीब चांगलं परत म्हणूयात की त्याला इंग्लंड मध्ये सुद्धा स्थान मिळालेलं आहे, त्यामुळे तो नसणार आहे. यंदाचं वर्ष ऋतुराज या फ्रँचायझी बरोबर नाही आहे. मागच्या वर्षी होता. मागच्या वर्षी त्यांनी फ्रँचायझी कशी हँडल करावी हे दाखवलं. ते कसं दाखवलं तर स्वतःने जबाबदारी ओपनिंगची घेतली नाही, कारण तो आहे ऋतुराज बॅटिंगला आल्यानंतर तो 50 करणार ह्याच्याबद्दल काही मोठं नाहीये. म्हणजे असं लोक म्हणाला करायलाच पाहिजे, बरोबर. पण ऋतूला हे माहिती होतं की आपण 50 करतो, पण आपण नसताना इतर लोकांनी केलं पाहिजे हे इतर लोकांना कळलं पाहिजे. कारण ही जी टीम आहे ना, ती ऋतुराजच्या भोवतीच सगळी टीम बनवली गेली होती, किंवा त्याचा म्हणजे एक खांबी तंबू असं म्हणायला हरकत नव्हतं. त्यावेळेस तशी परिस्थिती होती. पण आता ऋतुराज तिथे नसणार, त्यामुळे जबाबदारी ही वाटून घ्यायला लागणार आहे. आणि ती कोण घेणार, जसं आपण म्हटलं बेस्ट बाय त्यांच्याकरता मुर्तुजा ट्रंकवाला झालाय, तो एक चांगला बॅटर आलाय, तर त्याच्याकडे ती थोडीफार जाईल. तुम्ही म्हणालात बरोबर आहे, मुर्तुजाला ही हॅज बिग शूज टू फिल. पण ज्या प्रकारे त्याने गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर किंग्ससाठी 122ची ती इनिंग खेळली होती, चेस करताना फील करू शकेल असं वाटतंय ना? नक्कीच. त्याच करता त्याला एवढी मोठी बोली लागली आहे. हे टुर्नामेंट कशी चांगली मी तुम्हाला सांगतो, या वर्षी जर तुम्ही काही चांगलं काम करता, मग ती एक इनिंग असू दे, एक 5 विकेट ऑल असू दे, एक 100 असू दे, एक 50 कमी बॉलमध्ये असू दे, इथे लगेच सगळ्यांचे आयबॉल तुम्ही कॅच करता. जेवढ्या जे ओनर्स आहेत त्यांचं लक्ष असतं, थिंक टँक असतो आणि तो टचमध्ये आहे. मस्त उंचापुरा बॅटर आहे, पायात सुद्धा चांगले शॉट्स त्याच्याकडे आहेत, कव्हर ड्राईव्ह पण आहे, रिच सर्वात जो आपण म्हणतो तो त्याकडे चांगला आहे. तर थोडीशी उणीव तो भरून काढेल, पण ऋतूची जागा घेईल का, तर तिथे थोडासा डाऊट आहे. कारण काय झालंय माहिती आहे का, ऋतूने स्वतःचं स्थान ते असं एवढं वरती नेऊन ठेवलेलं आहे ना त्या CSKचं कॅप्टनशिप बनून, तर त्याचा दबाव मी म्हणेल मुर्तुजानी घ्यायला नाही पाहिजे. त्यांनी ही शुड नॉट, जसं तू बोलास की कॅन ही फिल हिज शूज, ही शुड नॉट इवन ट्राय टू डू दॅट. तो नाही मुर्तुजा ट्रंकवाला म्हणून तो खेळला ना, तो अप्रतिम आहे. तो एक 100 करणार, 1-2 50 करणार, चांगले कॅचेस घेणार, फिल्डिंग पण अप्रतिम करतो. मुर्तुजा म्हणून त्यांनी खेळावं. कोणाचे तरी जागा मला मिळते म्हणून ती भरायला जाऊ नये, ही चूक नाही करायला पाहिजे. नाही, बरोबर आहे. आणि अर्थातच
ची ही कुठेतरी थॉट प्रोसेस तुम्ही म्हणालात त्याच सिमिलर लाईन वरती तो विचार अगदीच आहे, नक्कीच आहे. तो तेवढा मॅच्युअर आहे, त्यामुळे तो ती चांगली कामगिरी करू शकेल. नक्कीच. रामकृष्ण घोषही पुणेरी बाप्पाने रिटेन केलेला आहे, राईट? त्याच्याबद्दल काय सांगाल? येस, रामकृष्ण घोष जेव्हा जेव्हा सुद्धा त्यांच्या देसाई साहेबांबरोबर हा विषय निघतो त्याच रामू असा उल्लेख त्याचा होतो. आणि रामू तर मला पाहिजेच होता टीममध्ये, असंच आशिषचं कायम म्हणणं आलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांचं ते बॉन्डिंग चांगलं आहे. आणि रामू काय करू शकतो हे आपण मागच्या वर्षी देखील पाहिलं आहे. आत्ताच MCAची कॉर्पोरेट टुर्नामेंट झाली, तिथे देखील पाहिलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला घ्यायला खूप आवडते. आणि मी म्हणेन चांगली गोष्ट आहे, कारण तो बोलतो सुद्धा तेवढाच चांगला. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्याचा मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यावेळेस त्याकडे खूप सारं काही बोलण्यासारखं असतं. आणि महत्त्वाचं, यंदाच्या वर्षी त्याची वर्णी CSKला लागली. एकही मॅच तो खेळला नाही आहे, पण तुम्ही लक्षात घ्या त्या दिग्गजांच्या बसमध्ये बसून त्यांच्याबरोबर प्रवास करणं ही पण एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्या हॉटेलमध्ये असणं, त्यांचे रुटीन्स बघणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडा बदललेला रामू इथे आपल्याला पाहायला मिळेल असं वाटेल. आणि मॅच्युरिटी जास्त येईल त्याला यंदाच्या वर्षी, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. नक्कीच. आणि ती यावी आणि ती आपल्याला बघता यावी हीच सर्वांची इच्छा आहे. येस. सूरज शिंदे त्यांचा विकेट कीपर बॅटर, कायमच त्याने पुणेरी बाप्पासाठी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. कसं असेल त्याचं प्रदर्शन यावर? सूरज शिंदे म्हणजे जिम आहे, अख्खं जिम आहे. तो जिथेही जातो, फिटनेस फ्रीक आहे पोरगा, पण ताकद तेवढीच चांगली आहे. फक्त सूरजला माझं म्हणजे, मी साऊथ आफ्रिकेला आम्ही एकत्र खेळत होतो, माझा रूमी होता, रूम पार्टनर होता सूरज शिंदे. तेव्हाही त्याला म्हणायचो तू बैठक नको मारूच यार, कारण तिथेच तो आउट होतो. पण तोच त्याचा ब्रेड अँड बटर शॉट, तिथे रन्स तो पोत्यानी करतो. पण थोडंसं कधी थांबायचं हे ज्या दिवशी सूरजला समजेल त्या दिवशी सूरजला थांबवणं अवघड जाणार आहे बॉलर्सना. त्याला स्वतःला कळलं पाहिजे की कुठला शॉट मी नाही मारायचा आहे, त्या दिवशी सूरज कोणाच्या हातात लागत नाही. मग तो बॅटिंगला आला की 50 मी का म्हणतोय, कारण तो जरा खालच्या नंबरला बॅटिंगला येतो. वरती आला तर मी 100च म्हटले असते, पण तो आला की 50 करणार ज्या दिवशी त्याला कळेल की हा शॉट मी नाही मारला पाहिजे. म्हणजे काय, शॉट सिलेक्शन जर त्याने चांगलं केलं ना, त्याच्यासारखा डेव्हिस्टेटिंग बॅटर नाही आहे महाराष्ट्र, दुसरा नाही आहे. नक्कीच. याच्या व्यतिरिक्त 2 यश क्षीरसागर आणि यश नहार पुणेरी बाप्पाला यश मिळवून देतील. येस, ॲक्च्युली काय, यश नहारच्या बाबत बोलायला गेलं तर इकडे होता, परत गेला, परत आला. पण हे दोघंही यश एकसाथ खेळतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण टीममध्ये कसं आहे, शेवटी 11च खेळतात, 12 इम्पॅक्ट प्लेअर आपण पकडलं तर त्यामुळे साधारण ती रस्सीखेच जरा होणार आहे. पण आहेत ते दोघं जण आहेत आणि गिव्हन डे दोघंही चांगलं काम करू शकतील. नक्कीच. सर, आता आपण बोलूया एक शेवटच्या संघाबद्दल. नवखा संघ आहे, सातारा वॉरियर्स. राजधानी साताऱ्याचा संघ आहे, राईट? आणि राजवर्धन हंगरगेकर याचा आयकॉन प्लेअर आहे. नवीन संघ आहे, पण बॅलन्स संघ आहे तरी सुद्धा. काय वाटतं या संघाबद्दल? तसं पाहायला गेलं तर फ्रँचायझी नवीन आहे, पण क्रिकेटसाठी नवीन नाही आहे. त्यांचे ओनर्स स्वतः क्रिकेट खेळतात, फिट व्यक्ती आहेत. मला माहीत नाही तू बघितलंस का नाही त्यांना, पण जिम बिम जाऊन एकदम व्यवस्थित स्वतः फिट आहे. त्यामुळे प्लेयर्सना थोडंसं ते त्रास देणार आहेत की फिटनेसविषयी खूप सारी चर्चा तिथे होणार आहे. पण तसं पाहायला गेलं तर मागची जी फ्रँचायझी बाहेर गेली CSK, त्यांच्यातनं रिटेन प्लेयर 4 प्लेयर यांनी सांगितलं होतं की आम्हाला हवेत. त्यामध्ये मेहुल पटेलचं नाव होतं, तो ट्रेड इन म्हणून आला आहे, जो की एक चांगला बाय आहे. मी म्हणेन चांगलं ट्रेड इन त्यांनी केलं आहे. हर्षल काटे, ओम भोसले आणि सौरभ नबले आणि त्याच्याबरोबर राजवर्धन हंगरगेकर, ही 4 नावं होती. मेहुल ट्रेडिंगमध्ये येतोय, त्यामुळे मेहुलच्या विषयी सर्वात पहिलं नाव माझ्या डोक्यात ते येतं. कारण मेहुलला फार चांगला मी ओळखतो. मेहुलचं मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की मी खेळतच नव्हतो, त्याचा भाऊ खेळत होता, मेहुलचा मोठा भाऊ, आणि त्याचं बघून हे साहेब क्रिकेटमध्ये आले आणि त्यांना ओव्हरशॅडो केलं आणि आता मेहुल चांगलं क्रिकेट खेळतोय. म्हणजे अगदी स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर आहे आणि बॅट रन्स कसे मिळवायचे हे मेहुलला अप्रतिम जमतं. म्हणजे मोठे फटके आहेच आहेत, पण ते स्ट्रीट स्मार्ट बोलतो ना आपण की चला आता चांगला टाकतोय का तर सिंगल डबल घेऊ, जरा शॉट टाकला का एक छगी मारू, तर हे खूप छान जमतं त्याला. पण तू राजवर्धनबद्दल बोलला होतास, पेस बॉलर आहे, जोरजोरात टाकतो आणि कॅप्टनशिप पण मला वाटतं त्याच्याकडे येईल, मागच्या वर्षी त्याकडेच होती. तर तो एक स्थिरावून देणार, त्याला बॅटिंग पण आवडते, तोही लांब तडे देऊ शकतो. पण इथे वरती त्यांच्याकडे हर्षल काटे आहे, ओम भोसले आहे, सौरभ नवले आहे, तर ही पण मंडळी जबाबदारी घेणारी आहेत. नक्कीच. ओम भोसले गेल्या वर्षी त्याच्या संघासाठी अर्थात CSKसाठी, छत्रपती संभाजीनगर किंग्ससाठी तो
हायेस्ट रन गेटर होता आणि सातत्याने त्याने ओपनिंग अप्रतिम दिलेली आहे. त्याचा रोल या संघामध्ये महत्वाचा असेल. नक्कीच फरक पडेल. ओम भोसले ज्या वेळेस बॅटिंगला उतरलाय त्यावेळेस तो आज रन्स करणार असं पहिल्या बॉलपासून वाटायचं, कारण बॅटला ज्यावेळेस तुमच्या बॉल मधोमध पहिले मिडल होतो ना तेव्हा तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःला जाणवतो आणि तो संघाला सुद्धा तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड होतो. त्यामुळे ओमचं नाव खूप महत्त्वाचं आहे यांच्यासाठी. नक्कीच नौखा संघ आहे, पहिल्याच वेळेस पार्टिसिपेट करतात, इतर संघांप्रमाणे जेलिंग अप झालेलं असेल, या गोष्टीचा ना फटका बसू शकतो का? तसं नाही म्हणता येणार, कारण वेळ दिलाय. हेड कोच जे आहेत सूर्यवंशी, तर त्यांनी देखील बऱ्यापैकी काम केलेलं आहे. स्वतः ह्यांची एक अकॅडमी आहे जे ओनर्स आहेत त्यांची, तर त्यामुळे मनप्रीत उत्पलांची, त्यामुळे तिथेच सूर्यवंशी स्वतः कोच आहे, तर त्यामुळे त्यांना पद्धत माहिती आहे की कशा पद्धतीने या फ्रँचायझीचं काम चालतं. त्यामुळे इथे जेल व्हायला जास्त वेळ घ्यायची गरज पडेल असं काही मला वाटत नाही आहे. त्यामुळे हा संघ पहिल्या मॅचलाच एक संघ म्हणून दिसेल. नक्कीच सर. आता आशा करूया की हे 6 संघ जे आहेत, अर्थात या टुर्नामेंटचं जे कारण आहे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणं, ते 6 संघांकडनं आपल्याला पाहायला मिळो आणि त्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रवासी त्यांनी मैदानावरती येऊन घ्यावं. अगदी खरं आहे, मैदानावरती या हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या इथे तुम्ही 20 मिनिटामध्ये स्टेडियमला पोहोचू शकता. तुम्ही जर आत्ता IPL पाहताय, सगळे घरी बसून पाहताय, ती ग्राउंड खूप लांब लांब असतात, म्हणजे तुमच्या शहरापासून अर्धा पाऊण तास जावं लागतं. आपल्या इथनं जर म्हटलं पुणं वाढलंच एवढं आहे, PCMC इथनं म्हटलं तर 15 मिनटं, अगदी चांदणी चौक म्हटलं अजून एक 4 मिनटं, 19 मिनटं त्याच्यामध्ये वाढतील. त्यामुळे हे शक्य आहे आणि तो मैदानाचा फील जो असतो ना, एक मॅच तुम्ही जर आलात ना सगळ्या मॅचेस आल. नक्कीच. आणि सर म्हणतायत, बरं मैदानावरती यायला जमलं नाही तर सरांची कॉमेंट्री मात्र ऐका तुम्ही, राईट? ते नक्की करा आणि तुम्ही आम्हाला सांगा तुमचा फेवरेट प्लेयर या संपूर्ण लीगमधला कोण आहे आणि काय वाटतं तुम्हाला की कोणता संघ जिंकेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.